राजर्षी शाहू जन्मस्थळाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामांसाठी निधी देणार मंत्री आशिष शेलार। पर्यटनाचे राष्ट्रीय केंद्र बनावे इतका मोठा इतिहास व ताकद या भागांमध्ये आहे। त्यामुळे हे संग्रहालय तसेच कोल्हापूर शहर पर्यटनाचे राष्ट्रीय केंद्र बनेल असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केले। कसबा बावडा येथील लक्ष्मी पॅलेस या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी त्यांच्या जीवन कार्यावर आधारित वस्तुनिष्ठ संग्रहालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। ते म्हणाले, ही वास्तू म्हणजे खऱ्या अर्थाने समतेचे प्रतीक आहे। हे संग्रहालय म्हणजे सामाजिक न्याय, समता तसेच शिक्षणाला संपूर्ण आयुष्य समर्पित केलेल्या अशा विभूतींचे आहे, ज्यांचे कार्य एका संग्रहालयात अथवा एका वास्तूत सामावू शकत नाही। राज्य सरकारने या स्मारकाला संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला असून या स्मारकासाठी 2 टप्प्यात निधी दिला आहे। तसेच स्मारकाच्या रिकाम्या जागेत तिसऱ्या टप्प्यातील सुशोभीकरणाला प्राधान्य देणार असल्याचं सांगितले। यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले, केंद्रीय पुरातत्व विभागाच्या छत्रपती संभाजीनगर येथील संग्रहालयातील पुरातन वस्तू संबंधित खात्याकडून परवानगी घेऊन त्या रायगड येथे आणाव्यात, त्यामुळे त्या सर्वांनाच पाहायला मिळतील। त्याचबरोबर सरकारने नागपूरकर भोसले यांची तलवार ज्याप्रमाणे आणली त्याप्रमाणे लंडनच्या वस्तू संग्रहालयातील जगदंबा तलवार लीजवर भारतात आणावी अशी अपेक्षा व्यक्त केली। यावर उत्तर देताना मंत्री शेलार यांनी तलवार आणण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं सांगितले। या कार्यक्रमाला माजी आमदार मालोजी राजे, महापौर रुपाराणी निकम, डॉक्टर जयसिंगराव पवार, डॉक्टर रमेश जाधव, वसंतराव मुळीक, इंद्रजीत सावंत, महेश जाधव, कादर मलबारी, बबन रानगे, हेमंत दळवी, विलास वहाने, अमृत पाटील, चंदूलाल ओसवाल, किरणसिंह चव्हाण यांच्यासह शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।